राज्य सरकारने विद्युत स्मशानभूमींची संख्या वाढवावी अशी मागणी राज ठाकरेंनी केली आहे। स्मशानभूमीतल्या लाकडांसाठी सर्वाधिक जंगलतोड होत असल्याचं राज ठाकरे म्हणाले। काही गोष्टी आपल्याला बदलाव्या लागतील, काही गोष्टींमध्ये सुधारणा कराव्या लागतील अशी भूमिकाही राज ठाकरेंनी मांडली आहे। मुळात आपल्या पहिल्यांदा धर्माकडे पाहणं गरजेचं आहे। आपल्या धर्मामध्ये, या देशामध्ये हजारो लोक आज ज्याला जातात मरतात, त्यांचे अंतिम संस्कार हे लाकडावरती होतात। ही लाकडं कुठून येतात? आज ती जी जंगलतोड होते, त्या सगळ्या जंगलतोडीचा सर्वाधिक जर समजा लाकडाचा पुरवठा जर कुठे होत असेल तो स्मशानभूमीमध्ये होतो। आणि इलेक्ट्रिक वरच्या ज्या काही तुमच्या आहेत त्या काय म्हणतात त्याला, विद्युत दाहिनी, याचं देशभरामधलं प्रमाण 0.1% पण नाहीये। आपणच आपल्या धर्मामधल्या अनेक या सगळ्या परंपरा या सगळ्या जगवण्यासाठी म्हणून आपण इतक्या मोठ्या प्रमाणावरती जंगलतोड करतो। मला असं वाटतं याच्यामध्ये सुधारणा होणं गरजेचं आहे। अभिनेते सयाजी शिंदे आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। सर, राज ठाकरेंनी काल भाषण करताना एक महत्त्वाचा मुद्दा मांडला। पूर्वी ज्या प्रथा परंपरा होत्या त्याच्यामध्ये कुठेतरी बदल केला गेला पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं। उदाहरण द्यायचं म्हटलं तर स्मशानभूमीच्या अनुषंगानं त्यांना काल वक्तव्य केलं। त्यांचं असं म्हणणं होतं की आता विद्युत वाहिन्यांचा जो वापर आहे तो वाढवला गेला पाहिजे, जेणेकरून लाकडं जी आहेत ती वाचतील। कारण पूर्वी लाकडांचा वापर करूनच जो शेवटचा विधी आहे तो पूर्ण व्हायचा। आता जर बदल केला तर मोठ्या प्रमाणामध्ये लाकडं वाचतील। तुम्ही या सगळ्या राज ठाकरेंच्या वक्तव्याकडे कसं पाहताय? राज ठाकरेंची वक्तव्य नेहमीच प्रेरणा देणारी किंवा रोखठोक असतात, सरळ असतात। आणि हे वक्तव्य तर मला वाटतं की निसर्गासाठी, पर्यावरणासाठी फारच सरळ आणि फारच चांगलं आहे। मला वाटतं त्याचं स्ट्रॅटेजिक लेवलवरती गव्हर्नमेंटनं अंमलात आणलं पाहिजे। त्याच्यासाठी विद्युत वाहिन्या जास्तीत जास्त उपलब्ध झाल्या पाहिजेत। लोकांना विद्युत वाहिनीत जाळण्यासाठी प्रवृत्त करायला पाहिजे। उदाहरणार्थ मी याच्यासाठी गोरेगावच्या स्मशानभूमीत गेलो होतो आणि नरेश सक्सेनांची कविता आहे, ती कविता मराठीत करून घेतली आणि इथला मी जसा अभ्यास केला होता, गोरेगावच्या हिंदू स्मशानभूमीमध्ये 300 प्रेते दर महिन्याला येतात। एकाला 7 मन लागतं। 7 मन गुणिले 300 350 किलो, तर किती किलो होतील 7 मन म्हणजे? तर एवढं लाकूड जातं, तर ते विद्युत वाहिनीत करायला पाहिजे। त्यानंतर त्याच्यावर पर्याय म्हणजे समजा आमच्या सातारला शेणकुटा, बायका सगळ्या बचत गटातल्या बायका सगळ्या शेणकुटा गोळा करतात आणि त्या शेणीपासून जाळतात, जेणेकरून लाकडं वाचतील। जसं विजय लिमी नागपूरला मोक्षकाष्ठ बनवतात, त्याचा मी अभ्यास केला होता, तिथून होतं। पण ह्या प्रमाणात कसं की एक दोघांचं काम नाही ना, हे स्ट्रॅटेजिक लेवलवरती व्हायला पाहिजे। पण ही गोष्ट अतिशय स्वागतार्ह आहे आणि अतिशय चांगली आहे। खरं तर प्रथा परंपरेबद्दल बोलायचं झालं ना की प्रॉब्लेम आपल्याकडे हल्ली काय होतं, सोशल मीडियामुळं जरा काय बोललं जावं की लोक विरोधात जास्त बोलतात। उदाहरणार्थ मी म्हटलं होतं की होळीला जास्त लाकडं कशाला जाळता, तर होळी एकाच लाकडाची करायची, छोटी होळी करायची, आनंद दाखवायचा। पण प्रचंड मोठी होळी करणं आणि जास्त लाकडं जाळणं, तर ह्याच्यामुळे खूप नुकसान होतं। पण म्हणतात मग तुम्ही हिंदूंच्या सणांविषयी बोलता, मग ते न बोललेलं बरं, दुसऱ्याला न शिकवलेलं बरं, असं होतं। किंवा दसऱ्याला आपल्याला आपट्याची झाडं जंगलातनं इतकी तोडली जातात आणि सोनं देतात असं ठेवतात की दुसऱ्या दिवशी तो सगळा कचरा असतो, त्यामुळं तो किती नुकसान होतं, जंगलाचं नुकसान खूप होतं। तर अशा पद्धतीने ह्या गोष्टी होत राहतात। पण ही गोष्ट फार स्वागतार्ह आहे आणि मला वाटतं की महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं या लेवलवरती काम करावं। मी वैयक्तिक लेवलला तर स्वतः असा विचार करतो की दुसऱ्याला शिकवण्यापेक्षा मी यावर्षी असं ठरलं आहे, मी अजित पवारांना पण खूप वेळा भेटले, एकनाथ शिंदेंना भेटले, एकनाथ शिंदेंना जेव्हा भेटले त्यानंतर मी देवेंद्र फडणवीस सरांना पण भेटायचा प्रयत्न केला होता, पण अजून ते योग येत नाही आहे। पण विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट मिळतं तसं त्यांनी एक बी घ्यावं आणि एक रोप तयार करावं आणि अशी रोपं 12वीपर्यंत त्यांनी वाढवावी। तर हा प्रयोग त्यांच्याकडून अजून मला चांगला रिस्पॉन्स मिळत नाही, पण मी यावर्षी रयत शिक्षण संस्थेत करायचा प्रयत्न केला। शरद पवार साहेबांनी मला ह्याला चांगला रिस्पॉन्स दिला होता। त्यानंतर सांगलीच्या तृप्ती दोडमीस आहेत, त्यांनी मला चांगला रिस्पॉन्स दिला आहे। शासन लेवलवरती त्या CO आहेत, तर जिल्हा परिषदेच्या पूर्ण सांगलीमध्ये आम्ही 5 लाख पिशव्या आणि 5 लाख बिया देतो आहे। जसं रयत शिक्षण संस्थेत 5 लाख बिया आणि 5 लाख पिशव्या देतो आहे, तर मुलाला ते प्राऊड फील व्हायला पाहिजे की हे रोप मी बनवतोय, तिच्या डोक्यात झाड लागेल। जसं झाड जाळणं हे वाईट आहे, झाड तोडणं वाईट आहे, पण झाड लावण्यावर कुठं भर देतो? तुम्ही तुमच्या वयाएवढी झाडं लावली पाहिजेत का नाही, इथं सगळा पहिला विचार सुरू करायला पाहिजे। गोष्टी खूपच चांगल्या आहेत, प्रॅक्टिकली स्वतः करण्यापासून महत्त्व दिलं पाहिजे असं मला वाटतं।
राज ठाकरेंचा त्यातला आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा होता की काही वर्षांपूर्वी ज्या पद्धतीनं मराठवाड्याचा त्यांना अभ्यास केला, त्यांच्या भाषणामध्ये आलं की ज्या पद्धतीनं वृक्षतोड सध्या सुरू आहे ती जर थांबली नाही तर काही दिवसानंतर त्या ठिकाणी वाळवंट पाहायला मिळेल. अतिशय करेक्ट आणि अतिशय करेक्ट ही गोष्ट आहे. पण मी बीडला आपण पालवणला एक देवराई सुरू केली, तिथं आता 1,00,000-1.5 लाख झाडं गेले, तिथं एकही झाड नव्हतं, तिथं आता पिकनिक व्हायला लागल्यात. आणि यावर्षी परत आत्ता मी 4 तारखेला तिकडे चाललो आहे, 5 तारखेला बीडला कार्यक्रम आहे, अजून एक नवीन देवराई सुरू करतोय. सगळ्यात जास्त सॉमिल हे बीडमध्ये आहे आणि सगळ्यात कमी टक्केवारी झाडांची 2% पण नाहीत दाखवायला बीडमध्ये आहे. आणि त्यातल्या अनऑथोराईज सॉमिल हा तिथलं खास वैशिष्ट्य आहे. म्हणजे सॉमिलची दादागिरी तिथं काय आहे ती फॉरेस्ट डिपार्टमेंटकडून ऐकायची आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटला पण काही मर्यादा आहे. तर म्हणून म्हटलं की प्रॅक्टिकली मीच विद्यार्थ्यांकडूनच नर्सरीमध्ये 10-20 प्रकारची रोपं तयार करतात, आपण विद्यार्थ्यांकडून 100 प्रकारची रोपं तयार करायचं स्वप्न घेऊन चाललोय. बघूया पुढल्या वर्षी काय होतं. या संदर्भामध्ये आता नेमकं काय केलं पाहिजे, सरकार लेवलला काय केलं पाहिजे, कारण तुम्ही वारंवार भेटत असता, मात्र जो महत्त्वाचा निर्णय आहे की शववाहिन्या आणि विद्युत वाहिन्यांचा, या संदर्भामध्ये तुम्हाला काय वाटतं, तुम्ही काही विनंती करणार आहात, तुम्ही पुढाकार ह्या सगळ्या विषयात? एकदा राज ठाकरेंचा हा विचार घेऊन आमची एकदा मीटिंग झाली तर मी प्रॅक्टिकली राबवता येईल कसं येईल मला खूप आवडेल वैयक्तिक लेवलवर त्यांच्याशी बोलायला. देवेंद्र फडणवीसांना मी जेव्हा वृक्षप्रसाद योजनेचं सांगत होतो की झाडं जास्त चांगली लागायची असेल तर मंदिरामध्ये अभिषेक होतो, त्या प्रत्येक अभिषेकाला देवाचा प्रसाद म्हणून एक वृक्ष द्यायचा, तर आपोआप श्रद्धेनं ती झाडं लागतील. तर तो जर विभाग वृक्षप्रसादाचा केला तर खूप चांगलं होईल. आणि हे मॅक्झिमम लोकांच्या मुलांच्या मनात हे आणलं पाहिजे की जाळणं त्यापेक्षा पुरलंच तर ते खरं खत होईल आणि ते जास्त उपयोगाचं होईल. अशा विद्युत बऱ्याच गोष्टी आहेत ज्यांनी वैयक्तिक लेवलवरती मुळात स्वतः सुधारणा करायला पाहिजे. पण मी विनंती करेन, मी राज ठाकरे साहेबांना एकदा भेटेन. मला अजित पवार साहेबांनी चांगला सपोर्ट केला होता एकदा, देवेंद्र फडणवीस साहेबांना मला ह्यासाठी भेटायचं की वृक्षप्रसाद योजना आणि सगळी मंदिर आमच्या ताब्यात, त्या मंदिराच्या जागा ज्या पडीक जागा आहेत ज्याच्यावर अतिक्रमण होत आहेत तिथं आपण झाडं लावू शकतो, खूप झाडं लावू शकतो. धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. एकंदरीतच या सगळ्या विषयासंदर्भामध्ये राज ठाकरेंची देखील आपण भेट घेऊ, त्यांच्याशी चर्चा करू. किंबहुना उपमुख्यमंत्री अजित पवार असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, यांच्याशी देखील भेटायचं, चर्चा करायची आणि काही ज्या महत्त्वाच्या योजना आहेत ज्या माध्यमातून वृक्ष लागवड मोठ्या प्रमाणात होऊ शकते त्या राबवायच्यात, अशा पद्धतीचा एक विश्वास सयाजी शिंदे यांना व्यक्त केला. कॅमेरामॅन अनुप्रस्तुतीसह निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.